संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 19वा आंबा महोत्सव 10 तारखेपर्यंत गावदेवी मैदानात सुरू राहणार आहे. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येतं. या महोत्सवात कोकणातील शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. हापूस, पायरी, रत्ना, केसर, आंब्यांसह काजू, मालवणी मसाले, पापड, सरबत आणि आंबा फणसपोळी यासारखी उत्पादनं इथे उपलब्ध आहेत. यंदा अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण, कीड याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आंबा उत्पादनात घट झाली असल्याचं केळकर यांनी सांगितलं. 2023मध्ये 2.56 लाख मेट्रिक टन उत्पादन होतं, तर 2025मध्ये ते 1,10,000 मेट्रिक टनांवर आलं आहे. ठाणेकरांनी आंबा महोत्सवातून खरेदी करून कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं, असं आवाहन देखील श्री केळकर यांनी केलं आहे. आमदार संजय केळकरांच्या पुढाकाराने संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानचं आंबा प्रदर्शन इकडे नेहमी असतं. आम्ही नेहमी येतो. माझं कदाचित 6वं वर्ष असेल आणि इथे चांगल्या क्वालिटीचा आंबा मिळतो. तसेच कोकणातले आपले क्वालिटीचे प्रॉडक्ट्स सगळे मिळतात. जसे की पोहे आहेत, त्यानंतर फणसाचे काप वगैरे आहेत. भरपूर चांगले पदार्थ असतात, क्वालिटी असते आणि आपल्या कोकण बांधवांची आपण नेहमीच एवढं करू शकतो की इथे येऊन चांगल्या प्रतिसाद द्या आणि सगळ्यांनी इथे खरेदी करा. पहिल्यांदाच आलो मी. बरेच वर्ष पोस्टर बघत होतो शहरामध्ये. बरेच आहेत स्टॉल्स, म्हणजे ऑप्शन्स खूप आहेत आणि कोकणातले इतर प्रोडक्ट्स पण आहेत. त्यामुळे म्हणजे फेरी फुकट गेली असं मी म्हणणार नाही, पण आहे म्हणजे चांगलं. मी मूळ कल्याण येथे राहतो आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये इथे मी सेवेमध्ये आहे. साधारणतः हा जो उपक्रम चालू केलेला आहे केळकर साहेबांनी, हा फार अतुल्य व विश्वसनीय अशी क्वालिटीची या ठिकाणी हापूस क्वालिटीचे आंबे मिळतात आणि मी ते दरवर्षी सालाबादाप्रमाणे वर्षातून 2 वेळेस किंवा 3 वेळेस साधारणतः हे आंबे घेतो. अत्यंत चवीला उत्कृष्ट असलेले हे आंबे या ठिकाणी मिळतात आणि खात्रीशीर म्हणून हापूस आंब्याची जी काही ओळख आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे बऱ्याचशा वर्षापासून येतोय आणि छान वाटतंय, आनंद वाटतोय आणि ओरिजिनल माल मिळाल्याचा, ओरिजिनल माल असल्याचा पण आपल्याला त्याचा फील होतोय आणि माल असतोच, त्यात काय डाऊट नाही आहे.